अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा होळीच्याच दिवशी म्हणजेच होळीलाच लागलेलं आहे चंद्रग्रहण. तर हे चंद्रग्रहण केव्हापासून केव्हापर्यंत आहे, त्याचा वेद काळ केवढा आहे, म्हणजे स्पर्श कधी आहे, मोक्ष कधी आहे, पुण्यकाळ कधी आहे, त्याच पद्धतीने करी दिन कसा साजरा करायचा, सत्यनारायण कधी करायचा, हे संपूर्ण माहिती आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच पद्धतीने बघा, चंद्रग्रहणाचे वेद कोणी कोणी पाळावे, कशा पद्धतीने पाळावे, त्याचे नियम काय, हे सगळं आज सविस्तरपणे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यात अगोदर तर होळी आलेली आहे 2 तारखेला. बघा, 2 तारखेला आपण पौर्णिमा कधी लागते ते बघूया. 2 तारखेला हुताशनी पौर्णिमा 5:55 सायंकाळी 5:55 सुरू होते 2 तारखेला सायंकाळी, आणि 3 तारखेला सायंकाळी 5:07 असणार आहे. 5:07 असणार आहे. त्यामुळे होळी केव्हा प्रज्वलित करायची किंवा होळी केव्हा पेटवायची, तर 2 तारखेला सायंकाळी 5:55 म्हणजेच अगदी 6 वाजायला येतात. त्यानंतर तुम्ही होळी पेटवली, होलिका दहन केलं तरी देखील चालतं. आणि होलिका दहन हे 2 तारखेलाच आहे. धुलीवंदन 3 तारखेला आहे. याच दिवशी खग्रास चंद्रग्रहण लागलेलं आहे आणि करी दिन देखील याच दिवशी आपण साजरा करत असतो. करी दिन म्हणजे या दिवशी पितरांची सेवा करत असतो. पितरांचा वीर नावाचा एक टाक आपल्या देवघरामध्ये असतो. त्याच्या साठी आपण एक व्यक्ती आपल्या घरामध्ये जेवू घालत असतो. म्हणजे पितरांची देखील जे काही सेवा असेल तर याच दिवशी करत असतो. तर हे देखील तुम्हाला 3 तारखेलाच करायचं आहे. फक्त तुम्हाला जरा थोडंसं लवकर करावं लागेल, कारण दुपारी तुम्हाला चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे जे करीदिन साजरा करायचा आहे, जो एक व्यक्ती तुम्ही जेवू घालता, ते तुम्हाला लवकर म्हणजेच ग्रहण लागण्याच्या अगोदरच तुम्हाला सुरुवात करायची आहे, म्हणजेच त्यांना जेवू घालायचं आहे. तसं पाहिलं तर ग्रहणाचा जो वेध दिलेला आहे त्याच्या 9 तास अगोदरच त्याचे वेध सुरू झालेले असतात, तुम्हाला देखील माहिती आहे, बरोबर. पण बघा, आपल्याला वेध केव्हापासून केव्हापर्यंत दिले, त्याच पद्धतीने गर्भवती स्त्रियांनी कशा पद्धतीने हे सगळं पाळायचं. 3 तारखेला खग्रास चंद्रग्रहण आहे, तर त्याचा मोक्ष काळ कसा आहे, त्याचबरोबर स्पर्श केव्हा आहे, हे आज आपण पाहणार. संपूर्ण भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. त्यामुळे गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, वृद्ध आणि आपले लहान लहान मुलं आहेत, त्या सगळ्यांनी आपली विशेष अशी काळजी घ्यायची आहे. शक्यतो जास्त करून गर्भवती महिला खूप घाबरतात. आणि बघा, आपल्याला तुम्हाला माहिती आहे, आपण गावी असल्यावरती आपल्याला किती कडक पाळतो, आपण शहरामध्ये देखील त्याच पद्धतीने पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. भरपूर महिला अशा आहेत की जोपर्यंत ग्रहण मोक्ष होत नाही तोपर्यंत त्या पाण्याला, अन्नाला स्पर्श देखील करत नाहीत. बघा, तुमच्या बाळाची वाढ चांगली आहे, सदृढ आहे बाळ चांगलं, म्हणजे त्याची वाढ पूर्ण झालेली आहे, 8वा महिना सुरू आहे, 8वा 9वा महिना सुरू आहे. तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं म्हणजे तुम्हाला गोळी घेण्याची गरज आहे, तुम्हाला पाणी पिऊ वाटतं किंवा वॉशरूमला जाऊ वाटत असेल, किंवा तुमचं बघा ब्लॅडर खूप फुल होतं, त्यावेळेस आपल्याला नाही, आपल्या पोटामध्ये जो गर्भ वाढत आहे त्याला त्रास होत असतो. तर त्यामुळे तुम्ही त्यावेळेस वॉशरूमला जाऊ शकता, कारण तुमच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली आहे आणि तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता. त्याच पद्धतीने थोडंसं पाणी पिऊ शकता. फक्त काही खायचं नाही. का खायचं नाही ते देखील मी तुम्हाला सांगते. बघा, आता पूर्ण बाळाची वाढ झालेली आहे, त्याच पद्धतीने डॉक्टरने सांगितलेलं आहे, आपल्याला स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की या वेळेस तुम्हाला ही गोळी खायची आहे, किंवा दुपारची तुमची गोळी असेल आणि ती चुकवून तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही दुपारी गोळी खाल्ली तरी देखील चालणार आहे. बघा, ती गोळी काही चावून खायची नाही आहे, फक्त पाण्यासोबत तुम्हाला गिळायची आहे, बरोबर. तर तुम्ही ते आवर्जून करायचं आहे, स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहे डॉक्टरने जे सांगितलेलं आहे ते. त्याच पद्धतीने आता काय काय पाळायचं, काय काय नाही पाळायचं, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर. ग्रहण सुरू होण्या अगोदर सगळ्या महिलांनी, भरपूर लोक पाळतात, म्हणजे गर्भवती महिला घरात असो किंवा नसो, भरपूर लोक पाळतात, किंवा भरपूर लोक चंद्रग्रहण वगैरे काही पाळत देखील नाहीत. तर जे जे पाळतात त्यांच्यासाठी आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे, बघा, आता ग्रहण वेळ म्हणजे स्पर्श कधी सुरू होतोय, तर दुपारी 3 तारखेला दुपारी 3:20 ग्रहणाचा स्पर्श सुरू होतोय आणि मोक्ष सायंकाळी 6:48 असणार आहे. त्यामुळे बघा, त्याच्या अगोदर म्हणजे सकाळीच तुम्हाला आंघोळ केली, देवपूजा केली की सगळ्यात अगोदर तुम्हाला तुळशीची पानं तुम्हाला तोडून घ्यायची आहेत. तुळशीची पानं तुम्हाला थोडेसे 10-12 चांगले तोडून घ्या. तुम्ही जे जे पाणी घरामध्ये भरलेलं आहे
त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र टाकायचं आहे. कारण ग्रहणानंतर ते पाणी वगैरे आपण पिऊ शकत नाही, कारण ते पाणी एक प्रकारे त्याला ग्रहण लागलेलं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे तुळशीपत्र त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही जे काही अन्न घरामध्ये शिजवलेलं आहे त्या अन्नामध्ये देखील तुम्हाला तुळशीपत्र टाकायचं आहे. आता धुलीवंदन म्हटलं की या दिवशी मांसाहार असणार, शक्यतो तुम्ही मांसाहार करण्याचं टाळायचं आहे या दिवशी. त्याच पद्धतीने बघा, तुमचं जे धान्य आहे म्हणजे गहू, ज्वारी, तांदूळ, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला एक तुळशीपत्र टाकायचं आहे. तुमच्या देवघरासमोर एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. जे पाणी ठेवता देवांना त्याच्यामध्ये एक तुळशीपत्र टाकायचं आहे. म्हणजे तुळशीपत्र सगळ्यामध्ये टाकून ठेवायचं आहे. कारण बघा, आपण ग्रहण मोक्षानंतर आपण चांगली आंघोळ देखील करत असतो, म्हणजे जी गर्भवती महिला आहे तिला आंघोळ देखील घालत असतात. त्यामुळे पाण्यामध्ये तुळशीपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये गर्भवती महिला असो, स्त्री असो किंवा नसो, पण तुम्हाला तुळशीपत्र तुमच्या घरातील प्रत्येक पदार्थामध्ये पाण्यामध्ये तुम्हाला टाकून ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, तुळशीपत्र नसेल टाकलं तर ते पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी चेंज करावं लागणार. ते पाणी प्यायचं नाही, वापरायचं नाही, कारण त्याला ग्रहण लागलेलं असतं. त्याच पद्धतीने आपल्याला गर्भवती जेवढ्या महिला आहेत त्यांनी बघा, आता पाळायचं केव्हापासून, वेद केव्हापासून पाळायचे आहेत बघा. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने दिनांक 3 मार्चच्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत ग्रहणाचा वेद पाळावे. आजारी, वृद्ध आणि बाल गर्भवती स्त्रियांनी दिनांक 3 रोजीच म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी तुम्हाला सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळायचे आहेत. म्हणजे सकाळी 11 वाजताचं ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी वेद पाळायला सुरुवात करायची आहे. 3:20ला स्पर्श सुरू होतो, पण वेद सुरू होतात ते 11 वाजल्यापासून. सकाळी 11 वाजल्यापासून त्यावेळेसपासून गर्भवती स्त्रियांनी ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे 6:48 पर्यंत तुम्हाला, म्हणजेच 6:45-7च्या दरम्यान, म्हणजे तोपर्यंत तुम्हाला ते ग्रहण पाळायचं आहे. बघा, या काळामध्ये तुम्हाला स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप, श्राद्ध हे कर्मे करता येतील. म्हणजे आपल्याला या काळामध्ये आपण अध्यात्म देखील म्हणजे सेवा देखील करू शकतो. फक्त बसून राहायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, गर्भवती स्त्रिया जर ग्रहण पाळायला बसलेले आहेत, तुम्हाला जेव्हा कळलेलं आहे की तुम्ही प्रेग्नंट आहात तेव्हापासून, म्हणजे तुमचा पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, 5वा असो, 6वा असो, 7वा असो, तुम्हाला ग्रहण पाळायचंच आहे. अगदी 9व्या महिन्यापर्यंत ग्रहण पाळतात सगळ्या महिला, बरोबर. बघा, 7व्या महिन्यानंतर बाळाची पूर्ण वाढ झालेली असते. बाळाचा प्रत्येक अवयव, प्रत्येक पार्ट तयार झालेला असतो. त्यामुळे थोडीशी सवलत असते, ते म्हणजे वॉशरूमला जाण्याची, एखादं घोट पाणी पिण्याची थोडीशी सवलत असते त्या बाईला. पण ज्यांना आताच कळलेलं आहे किंवा 3रा, 4था, 5वा, 6वा असा महिना सुरू आहे, संपूर्ण बाळाची वाढ पाहिजे तशी नसते. संपूर्ण बाळ आपलं सदृढ असतं, पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. यासाठी ग्रहणाची सावली आपल्या बाळावरती पडू नये यासाठी प्रत्येक आई काळजी घेत असते. बघा, आपल्या घरातले वृद्ध आहेत ते ग्रहण कसं पाळायला लावतात आपल्याला. एक तर गर्भवती महिलांनी, प्रत्येक गर्भवती महिलांनी नखे कुरतडायची नाहीत, नखे दातामध्ये घालून कुरतडायची नाहीत, दातावर दात आपटायचे नाहीत, दातामध्ये जीभ पकडायची नाही. त्याच पद्धतीने आपली जी बोटं आहेत, आपल्याला सवय असते बसल्या बसल्या आपली बोटं मडत बसायचं, कुठे असं कर, कुठे असं कर, कुठे असं कर, आपलं सवय असते, किंवा असं 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 करत बसायचं. हे करायचं नाही. बोटांना मोडायचं नाही. त्याच पद्धतीने पायाची मांडी घालून बसायची नाही, पाय स्ट्रेट ठेवायचे, पायाची आडी घालू नये, पायावर पाय असा ठेवून बसायचा नाही क्रॉसमध्ये, किंवा बोटं अशी करायची नाहीत, नखं कापायची नाही आहेत. त्याच पद्धतीने काही धारधार कोणतीही वस्तू तुमच्या हातामध्ये घ्यायची नाही. कपडे पिळायचे नाहीत, पूर्णपणे असं करून पिळतो बघा आपण कपडे, ती कपडे पिळायची नाहीत, अजिबात चुकूनही पिळायची नाहीत. कारण एक प्रकारे तो पीळ आपल्या बाळाला बसतो असं म्हटलं जातं. तुम्ही जे कापता कैचीने त्याने कुठेतरी आपल्या बाळाला त्रास होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे कैचीने कोणतीही वस्तू कापायची नाही. सुरीने काही भाज्या वगैरे कापायला जायच्या नाहीत. या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सुई वगैरे हातामध्ये घ्यायची नाही, सुईने वगैरे काही शिवायला वगैरे जायचं नाही. हा वेळ आपल्याला शांत बसायचा आहे. तुम्ही बसला तर स्ट्रेट बसू शकता, झोपायचं नाही, चुकूनही झोपायचं नाही डोळे बंद करून, एवढी एक गोष्ट लक्षात घ्या, अजिबात झोपायचं नाही. परत त्याच पद्धतीने बघा, वॉशरूमला सुद्धा जाऊन देत नाहीत. गावाला जर तुम्ही गेलात तर तुमची आई आजी तुम्हाला वॉशरूमला सुद्धा जाऊ देणार नाही. त्याच पद्धतीने पाणी देखील पिऊ देत नाही. तुम्हाला माहिती असेल, प्रत्येकाने पाळलं आहे, मी देखील पाळलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींचं ज्यांना सवलत आहे त्यांना मी सांगितलं, ज्यांचा 8वा 9वा
असा महिना आहे. त्यांना पाणी पिण्याची किंवा औषधं घेण्याची स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, त्यांनी घेऊ शकता. फक्त काही खायचं नाही, दातावर दात आपटायचे नाहीत, दाता म्हणजे जीभ पकडायची नाही, नखं बोठं मोडायची नाहीत, पायाची आडी घालायची नाही. त्याच पद्धतीने जास्त बडबडायचं नाही, जास्त बोलायचं नाही. शक्यतो या काळामध्ये वेळ घालवण्यासाठी तुम्ही कालभैरवाष्टक बोलू शकता, महामृत्युंजय मंत्र बोलू शकता, गायत्री मंत्र बोलू शकता, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला जो आवडतो त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तुम्ही जे पाहिजे त्या सेवा करू शकता. तुम्ही शिवमहिम्न स्तोत्र पठण करू शकता किंवा तुम्ही बालगोपाल संतानगोपाल मंत्र जाप करू शकता. म्हणजे तुम्ही अध्यात्माच्या रीतीने तुम्ही वेगवेगळ्या सेवा करू शकता. यामुळे काय होणार आहे, आपल्या पोटावरती हात ठेवायचा आणि तुम्हाला हे सगळ्या सेवा करायच्या. यामुळे तुमचं बाळ देखील सुरक्षित राहणार आहे. त्याच्या भोवती एक वलय तयार होणार आहे, ते म्हणजे सुरक्षा वलय. आणि या वलयामुळे आपल्या बाळाला देखील काही हानी होणार नाही. आणि ग्रहण चुकूनही पाहायचं नाही. त्या व्यक्तीने, गर्भवती स्त्रीने, त्याच पद्धतीने आपली जी लहान लहान मुलं आहेत त्यांना त्या काळामध्ये घराच्या बाहेर सोडू नका. आता शक्यतो सगळ्या मुलांना त्या दिवशी सुट्टीच असते, पण या दिवशी मुलांना बाहेर सोडू नका. गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाची सावली देखील तिच्यावरती पडली नाही पाहिजे. याच्या सेफ्टीसाठी तिने घरामध्येच बसायचं आहे. चुकूनही बाहेर जाऊन ग्रहण पाहण्याचा विचार करायचा नाही आहे. आणि ज्यांना ग्रहण पाहायचं आहे, म्हणजे गर्भवती महिला सोडून घरात इतर व्यक्तींना ग्रहण पाहायचं असते, तर अशांनी डायरेक्ट तुम्ही ग्रहण पाहू नका. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तुमच्या डोळ्यांची जी ऊर्जा आहे, जी क्षमता आहे, बघण्याची क्षमता, ती कमी होऊ शकते. यासाठी डायरेक्ट तुम्ही कधीही ग्रहण बघायचं नाही. आपले डोळे जाण्याची शक्यता असते, कारण त्या ग्रहणाचा जो तीव्र प्रकाश असतो तो आपल्या डोळ्यांना सहन होत नाही. त्यामुळे ग्रहण बघताना बघा, सनग्लासेस असतील ते पण ब्लॅक कलरचे पूर्णपणे ब्लॅक असतात ना, ते सनग्लासेस त्याच्यातून पाहू शकता. किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये एक्सरा असेल, म्हणजे एक्सरा तुमच्या घरामध्ये कोणाचा काढला असेल तर त्या एक्सऱ्यामधून देखील तुम्ही पाहू शकता. या 2 गोष्टीतून तुम्ही पाहू शकता. अजून एक दगड मिळतो जो आम्हाला शाळेमध्ये असताना आम्हाला त्या दगडामधून दाखवलेलं ग्रहण, आता त्या दगडाचं नाव मला आठवत नाही, पण या 2 गोष्टी आहेत. एक सनग्लासेस ब्लॅक कलरचे आणि एक्सरा, या दोन्हीतून तुम्ही ग्रहण पाहू शकता. जर गर्भवती महिलांनी नाही, इतर व्यक्तींना कोणाला पाहायचं असेल, मुलांना देखील दाखवायला जायचं नाही. या गोष्टींचं पालन करा, काही देखील प्रॉब्लेम नाही आहे. आणि गर्भवती महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही. हा वेळ असाच निघून जातो. ग्रहण मोक्ष झाल्यानंतर सगळ्यात अगोदर देवाच्या पाया पडायचं आहे तुम्हाला. आणि सगळ्यात अगोदर आंघोळ करायची आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे. ज्यामध्ये तुम्ही तुळशीचं पान टाकलं होतं ते पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाका किंवा पंचगव्य टाकायचं आहे, किंवा पंचगव्य तुम्ही चांगल्या अंगाला लावा आणि चांगलं शुद्ध डोक्यावरून आंघोळ करायची आहे. पहिल्यांदा आंघोळ करायचे, ते सगळे कपडे काढून टाकायचे, दुसरे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि देवाला नमस्कार करायचा. देवघरासमोर यायचा, नमस्कार करायचा, हळदी कुंकू आपल्या डोक्याला लावायचं आहे. म्हणजे बघा, एक प्रकारे आपण लावतोच हळदी कुंकू, बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला ग्रहणाचा वेध वगैरे पाळायचा आहे आणि हे नियम काही पाळायचे आहेत. त्यामुळे चंद्रग्रहण हे आपल्याला 3 तारखेला पाळायचं आहे. होलिका दहन हे 2 तारखेला असणार आहे. आणि तुम्हाला सत्यनारायण देखील 2 तारखेला करायचा आहे. म्हणजेच 5:55 नंतर पौर्णिमा सुरू होते. तर या वेळास, म्हणजे हा प्रदोष काळच असतो, तर या वेळामध्ये तुम्ही 7:30 पर्यंत तुम्ही सत्यनारायण करू शकता. कारण दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्यामुळे तुम्ही त्या दिवशीच सत्यनारायण करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला आता समजलंच असेल किंवा काय करायचं आहे. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.